विठ्ठल 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 वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल 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 हर विठ्ठल हर विठ्ठल 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 कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 समचरण दृष्टी विटेवरी साजेरी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जनी जडू देशी अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा श्री संताजिया माथा चरणावरी श्री संताजिया माथा चरणावरी श्री संताजिया माथा चरणावरी श्री संताजिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संता माता चरणावरी संताचिया माता चरणावरी संताचिया माता चरणा श्री संताचिया माता चरणावरी हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. प्रारंभ झालेला हा उत्सव तसं मागच्या बीजेपासून आता येणाऱ्या बीजेपर्यंत वर्षभर महाराजांच्या या वैकुंठ गमन स्थानावर आणि वाड्यामध्ये वर्षभर उत्सव साजरे केले. त्या उत्सवाच्या सांगतेचा सोहळा म्हणायला काही हरकत नाही. या वर्षाच्या मला इथं मंडपात प्रवेश केल्याबरोबर 25 वर्षापूर्वीची आठवण झाली. महाराजांचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा म्हणजे 350 वर्ष ज्यावेळेस पूर्ण झाले होते त्यावेळेस बाबांनी इथं घाटावर मंडप देऊन, बरोबर आहे ना, मोठा सोहळा साजरा केला होता. मी 7 दिवस होतो. नुकतेच 10वीची परीक्षा दिली होती आणि बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीतच उत्सव आला होता. दादासाहेब 7 दिवस होते. त्यांनी गाथ्याचा विणा घेऊन त्यावेळेस फळातली सगळी मंडळी हजर होऊन मोठा सोहळा साजरा केला. बरोबर इथं आत येऊन त्या उत्सवाची मला जाणीव झाली. आज माझ्या वाट्याला पहिला दिवस आलेला आहे. आपल्या देहूकरांच्या परंपरेप्रमाणे आता आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य एरवी एकच मालक असतो. आज सगळीच मालक आहेत.
मालकात मालकाचं कीर्तन. आमची ही सगळी संस्थांचे आजी माजी विश्वस्त हरिभक्तीपरायण माजी अध्यक्ष आमचे नितीन महाराज, माजी विश्वस्त सुनील महाराज, माजी विश्वस्त विश्वजित महाराज, दादांचे नातू नाव विसरलो मी त्यांचं, अमोल महाराज, हां आहेत की बाळासाहेब महाराज होते ते मुद्दामूनच बाग उभारली बसली होती. ते त्यांचं कामच निरीक्षण करणं, बरोबर आहे का? हां ते बरोबर इकडं तिकडं असं ते पाहून निरीक्षण करून मला बरोबर ते 9:30 पावणे 10ला फोन करणार, असं झालं तसं झालं, अगदी बरोबर. बाळासाहेब महाराज की अशी ही सगळी मंडळी आज इथं उपस्थित आहेत. सेवेला घेतलेला अभंग महाराजांच्या गाथ्यातील आजपासून पारायणाला प्रारंभ झाला आणि ज्या अभंगापासून प्रारंभ झाला तो हा महाराजांचा पहिला मंगलचरणाचा अभंग. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्या उपास्य दैवतेकडं प्रार्थना करतात की हे हरी, जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे आणि विटेवर साजर रूप आहे, अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर, अशी वृत्ती स्थिरतेची प्रार्थना तुकोबारा या अभंगातून करतात. परमार्थ मार्गानं कर्मणा करत असताना वृत्तीला फार महत्व आहे. संसार कृतीनं करावा आणि परमार्थ वृत्तीनं करावा. जिथं कृतीला प्राधान्य जास्त असतं तो संसार असतो आणि परमार्थात काय महत्वाचं आहे? वृत्ती महत्वाची आहे. जोपर्यंत साधकाची वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्या साधकाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. मग एक जन्म घ्या, अनेक जन्म घ्या, केवळ शरीरानं केलेली उपासना साधना ही फलीभूत होत नाही. त्याला फळ मिळण्याकरता वृत्ती स्थिर करावी लागते आणि अशी जाणीवेतूनच तुकोबाराय या अभंगातून परमात्म्याकडं आपली वृत्ती स्थिर करण्याची प्रार्थना करतात, वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात असं म्हणा. किंवा हा अभंग बीज रूपात आहे आणि या बीजाचा वृक्ष म्हणजे सगळा गाथा. विठाला विठाला या एकाच अभंगाचा विस्तार तुकोबारांनी राहिलेल्या 4,500 अभंगामध्ये केलेला आहे महाराज. असा हा बीज स्वरूपाचा अत्यंत सूत्रवत असणारा अभंग. सूत्रामध्ये अल्पाक्षरम असक दिग्धम सार्वत विश्वतो मुखम. अक्षर अल्प असतात पण त्याच्यातून प्राप्त होणारा जो बोध असतो तो व्यापक स्वरूपाचा असतो, त्याला सूत्र म्हणावं. याला बरोबर ओवी दिली जाते. सूर्याचं प्रतिबिंब पाहायला गेलं तर इथून केवढं दिसतं? ओंझळीत मावण्या एवढं. सूर्यबिंब केवढं आहे? ओंझळीत मावण्या एवढं. पण त्याचा प्रकाश पाहिला तर प्रकाशाची व्याप्ती. बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाची त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने जोडे अनुभवावी. तशी संतांची अक्षर आहेत महाराज. वेदाची अक्षर जशी निर्दोष आहेत तशी महात्म्यांच्या मुखातून निघालेली अक्षर ही निर्दोष आहेत. ती काही सामान्य अक्षर आहेत का? जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे सामान्य आहे का तो? ते अर्शवाणी, वेदवाणी, देववाणी, प्रसादिक वाणी तुकोबारांच्या मुखातून आलेली अक्षर ही सामान्य नाहीत. परमात्म्याच्या कृपेनं, नामदेवरायांच्या कृपेनं महाराजांच्या मुखातून निघालेली ती अक्षर ती प्रासादिक वाणी आहे. तुकोबाराय म्हणतात, बापा हो मी जे सांगतोय, मी बोलतोय, कोण बोलतोय माझ्यातून? परमात्मा. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. शरा अक्षरा
क्षराक्षरा वेगळा तुका हो निराळा पाहे निगम करा बोले विठ्ठल प्रसादे वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. 3 पुरुष आहेत, क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. 15व्या अध्यायामध्ये या 3 पुरुषाचं वर्णन केले. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ शाबास. क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष 3 पुरुष. क्षर पुरुष कुणाला म्हणावं? क्षर पुरुष. क्षर पुरुष म्हणजे जेवढे जेवढे जीव चैतन्य आहेत ते सगळे क्षर पुरुष. माऊली स्पष्ट गोड वर्णन आहे ज्ञानेश्वर महाराज. एवम जीव चैतन्य अघवे ते क्षर पुरुष जाणावे. जेवढे जेवढे जीव चैतन्य आहेत ते सगळे क्षर पुरुष. अक्षर पुरुष म्हणजे मायोपाधित चैतन्य, मायायुक्त, हे अक्षर. आणि परमात्मा हा उत्तम पुरुष आहे. परमात्मा क्षरापेक्षा वेगळा आहे, अक्षरापेक्षा उत्कृष्ट आहे, म्हणून त्याला उत्तम म्हटलंय. उत्तम उत्तम पुरुषस्तन्य. परमात्मा उत्तम आहे म्हणून वेदामध्ये भगवंत हा पुरुषोत्तम नावानं ओळखल्या जातो. त्याला पुरुषोत्तम नावानं संबोधलंय. तोगामी निरुपाधिकू क्षराक्षर उत्तमू एकू म्हणोनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू. देवाला वेदात पुरुषोत्तम म्हणतात. तो क्षरापेक्षा अक्षरापेक्षा उत्कृष्ट आहे, वेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात मी तसा आहे. क्षरापेक्षा वेगळा, अक्षरापेक्षा वेगळा, तुका होवोनी निराळा पाहे निगम कळा. निगम शब्दाचा अर्थ वेद, वेदाची कला जाणणार आहे, कला जाणणार आहे. खूप तुकोबारायांनी वर्णन केले महाराज. गोड अभंग आहे गाथ्यात एक. महाराज म्हणतात मी दिसतो तसा नाही. माझ्या वेशावर, माझ्या पोशाखावर, माझ्या राहण्यावर तुम्ही जाऊ नका. नव्हे वेशधारी तुका आहाच वरी वरी आहे तैसी बरी खंडे निवडी वेदाची. मी दिसतो तसा नाही. नव्हे वेशधारी तुका आहाच वरी वरी. जसा वर आहे तसा मी नाही. नव्हे तैसी बरी खंडे निवडी वेदाची. वेदाचा निवाडा करणारा आहे. सामान्य आहे का? कशा आहात तुकोबाराय? महाराज म्हणतात मी कसा आहे हे तुम्ही थेट पंढरीरायाला विचारा. तुम्ही त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे, त्या अधिकाराचे जर असाल तर पंढरीराय तुम्हाला सांगल कसा आहे मी. पुसने ते पुसा पांडुरंगा, तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसा मी कसा आहे. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले नहो. या अधिकाराचे महाराज. आणि त्या महाराजांच्या गाथ्यातील हा पहिला क्रमांकाचा अभंग आहे. आस्तिक ग्रंथकार कोणताही असू द्या, तो आपल्या ग्रंथाचा प्रारंभ मंगलानं करतो. मंगलाचे 3 प्रकार आहेत शास्त्रात. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. परमात्म्याला नमन करणं, नमस्कार करणं नमस्कार रूप मंगल. परमात्म्याकडं प्रार्थना करणं, इच्छित वस्तू प्राप्त व्हावी अशी देवाकडं जी प्रार्थना केली जाते त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणावं. आणि परमात्म्याच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश जिथं केला जातो ते वस्तू निर्देश रूप मंगल.
तुकोबारायांनी या अभंगातून 2 प्रकारची मंगल साधली आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी वस्तू निर्देश रूप मंगल आहे. आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो ही प्रार्थना आहे, मागणी आहे, म्हणून आशीर्वाद रूप मंगल आहे. तुकोबाराय म्हणतात हरी जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे आणि विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती स्थिर कर. महाराजांनी परमात्म्याच्या एका विशिष्ट रूपाचा निर्देश केलेला आहे. चरणाचा, दृष्टीचा आणि देवाच्या रूपाचा निर्देश केला. आता देवाचं चरण, दृष्टी आणि रूप पाहिलं तर अवतार परत्वे त्याच्या रूपामध्ये, दृष्टीमध्ये, चरणामध्ये बदल होत गेला. तो काही एक रूपानं नटलेला नाही. परमात्म्याचं एक रूप आहे का? तो अनेक रूपानं, अनेक अवतारानं, अनेक नामानं नटलेला आहे. एक अवतार नाही त्याचा. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. एक अवतार नाही, नाव, रूप. एका रूपात पाहिलं का माऊली म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे. रूपे अनंताची अनंत अपार. रूपे अनंताचे अनंत अपार. रूपे अनंताची अनंत अपार. रूपे अनंताचे अनंत अपार. नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे. नकळे साचार तुका अनंत अपार. अनंताची रूप अनंत आहेत. देवाला एक रूप नाही, तो अनेक नावानं, अनेक रूपानं नटलेला आहे. मग अवतार परत्वे दृष्टीत बदल झाला, अवतार परत्वे चरणामध्ये बदल झाला, अवतार परत्वे रूपात बदल झाला. मत्स्य रूप कसं रूप आहे? माशासारखं. वराह रूप कसं आहे? राम रूप कसं आहे? कृष्ण रूप कसं आहे? दृष्टी वेगळी. चरण मत्स्य रूपात चरण नाही. मत्स्य रूपात पाय आहेत का? तोच परमात्मा वराह रूपात 4 पायाचा. पुन्हा राम अवतारात 2 पाय, कृष्ण अवतारात 2 पाय. जरी राम अवतारात 2 पाय आणि कृष्ण अवतारात 2 असले तरी त्याही चरणामध्ये भेद आहे. प्रभू रामचंद्राचे चरण हे विषम आहेत. 1 पाय पुढं आणि 1 पाय माग. विषम चरणाचा अवतार आहे. कृष्ण अवतारामध्ये चरण कसे आहेत? त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये. कल्पद्रुमातळे वेणू वाजवितो आहे. गोविंदो माये गोपाळू परमात्मा. त्रिभंगी भगवान कृष्ण बालावस्थेमध्ये त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी वाकले. तळवे तळहात टेकत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. त्रिभंगी तोच भगवान पुढं. देहुडा चरणी वाजवितो वेणू. अवतार परत्वे परमात्म्यानं चरण बदलले आणि तोच परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभा राहिला. त्यांनी चरण कसे ठेवले? समचरण ठेवले. सम. उभा देखिला भीमातिरी
कर मिरविले कटावरी पाऊले समची साजिरी नाम तरी अति अनंत गोड. अशा प्रकारे समचरणाविंद म्हणजे सारखा. सम शब्दाचा अर्थ सारखा. समचरण आणि हे समपद दृष्टीलाही लावायचं. चरण सम दृष्टी सम याचा अर्थ सगळ्याला सारखा पाहणारा. सम हे शास्त्रामध्ये ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. ब्रह्म कसा आहे? कसा आहे ब्रह्म? परमात्म्याचं स्वरूपच सम आहे. ब्रह्म कसा आहे? नाथ महाराज स्पष्ट सांगतात. ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सर्वगत सदा सम. तेथे अनु नाही विषम. तेथे अनु नाही विषम. ऐसे दान ऐसे दाती ते दुर्गम. त्यांची भेटी झाली आर्य पूर्ण. 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 ब्रह्म सर्वगत सदा सम. तेथे अनु नाही विषम. ऐसे जाणती दुर्गम. ब्रह्म सर्वगत सदा सम. परमात्मा हा सम आहे म्हणजे सारखा आहे. अर्जुनाने विचारलं, देवा तुम्ही कसे आहात? कसे आहात? देव म्हणतात, अर्जुना तुझं विचारणं जर मला कसं आहे असं असेल तर त्याचं एकच उत्तर आहे, मी सम आहे. तो मी पुससी कैसा सर्वभूती सदा सारिसा. जेथ अपपरू ऐसा भागू नाही. अर्जुना तुझं पुसणं विचारणं कसं असेल तर त्याचं उत्तर असं आहे, सर्वभूती सदा सारिसा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिय. मी सर्वभूत मात्राविषयी सम आहे. सम हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि विटेवर जो परमात्मा आहे तोही सम आहे. कारण विटेवरचं जे परमात्मा आहे ते दुसरं तिसरं काय नाही, ब्रह्मच आहे. साक्षात ब्रह्म विटेवर उभा आहे. ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तेरी. काय झालं म्हणले? ब्रह्म वाट चुकलं. ब्रह्म काय झालं? वाट चुकलं. आता ब्रह्म कुठं वाट चुकत असतं का? बरं, आता वाट चुकायचे दिवस गेले. मोबाईलवर ते ॲप्लिकेशन आलंय, त्याच्यावर कुठून कुठं जायचं मॅप टाकलं की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, काय नाही, थेट ते तुम्हाला जिथं न्यायचं तिथं पोचवत. ब्रह्म वाट कसं चुकलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चुकलं एवढं कर. कसं चुकलं, काय चुकलं ते मला काही विचारू नका. नेनो नेनो ब्रह्म मार्ग चुकले. नेनो म्हणजे कसं चुकलं, काय चुकलं हे मला माहित, मला विचारू नका. चुकलं एवढं खरं. उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. साक्षात ब्रह्म विटेवर उभा आहे महाराज. परमात्मा विठ्ठल ब्रह्म आहे. परमात्मा विठ्ठल ब्रह्म नाही असं जो म्हणेल तुकोबरा म्हणतात त्याचं ऐकू नका. त्याचं काय? साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी त्याचं बोल ऐकायचं नाही. म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोल नायकावे. मग तो होता कोणी एक, आदि करुनी ब्रह्मादिक. विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोल न ऐकावे. मग तो होता कोणी एक, आदि करोनी ब्रह्मादिक. ब्रह्म सम आहे तसं परमात्मा ही सम आहे. सम याचा अर्थ सगळ्याला सारखं फळ देणारा.
म्हणून पंढरपूरचा महिमा असा आहे, पंढरपूरला परमात्म्याचं दर्शन घेतलं की सगळ्याला सारखं फळ आहे. मग तुम्ही रांग धरून या किंवा पास काढून या, रांगेत मध्ये घुसून या, किंवा ज्याच्या करता रांग थांबवली जाते असाही जरी आला तरी सगळ्याला सारखं फळ देणारा विठ्ठल आहे. नामदेवराय स्पष्ट सांगतात, सर्वा लागी देतो समान दर्शन, उभा तो आपण विटेवरी. सगळ्याला सारखं दर्शन देणार आहे. बाकी अवतारामध्ये असं नाही महाराज. बाकी अवतारामध्ये परमात्मा सम नाही, त्यानं विषमता धरली. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. भक्ताचा सांभाळ, अभक्ताचा नाश. जो जो देवाचं सांगणं, मी अवतारच याच्या करता घेतो. दुष्टांचं निर्दलन, साधू सज्जनाचा सांभाळ आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी युगायुगाला येतो. प्रत्येक अवतारात देवानं दुष्ट खल मारले. देवानं नरसिंह अवतार घेतला, हिरण्यकशिपूला मारलं. राम अवतारामध्ये रावणाला मारलं. कृष्ण अवतारामध्ये कंसाला मारलं. हे मारण्याकरता. तसं विठ्ठलानं कुन्हा कुणाला मारलं? बाकी मारण्याकरता नाही, हा अवतार तारण क्षमता आहे. म्हणून चरणात सुद्धा विषमता आहे. तुकोबारा स्पष्ट सांगतात, तुका म्हणे समाची देणे, तुका म्हणे समाची देणे, समचरणी उभा असे, समचरणी उभा असे, समचरणी उभा असे. त्याच्या देण्यामध्ये विषमता नाही, सम आहे. म्हणून त्यानं चरण सम ठेवले. सम ठेवले. सगळ्याला सारखं फळ. पुंडलिकानं देवाला बांधूनच घेतलं का नाही? देवा, तुझ्या दर्शनाला जे जे येतील, मग तो कसाही असू दे, अपपर भाव ठेवू नको त्याच्याकडे. भक्त अभक्त, लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, कसाही, याच्याही पुढं पंचमहापातकी, विश्वासघातकी, जासी यमादिकी, गांजेले ऐसिया पतिता करी रे सनात, पूर्वी माझे अर्थ पांडुरंग. असे जे अनाथ आहेत, म्हणजे पंचमहापातकी असणारे, विश्वासघातकी असणारे, ज्यांना यमानं गांजलेले असे असणारे अनाथ, तू काय कर? त्यांना सनात कर. सनात केवळ दर्शन देऊन मोक्ष दे. मोक्ष. नामदेवराय म्हणतात, देवानं पुंडलिका करता नामा मने वर दिधला नारायणी, विठ्ठले दर्शने मोक्ष जीवा. म्हणून पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे की पंढरपूर क्षेत्रामध्ये केवळ दर्शनानं मोक्ष आहे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. केवळ दर्शनानं मोक्ष आहे. कसाही असू द्या.
मग विठ्ठल शब्दाचाच अर्थ असा आहे का नाही, विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. ज्ञानरहित अज्ञानी जीवांचा अंगीकार करणारा विठ्ठल याचा अनुवाद तुकोबारांनी केला. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे. जैसे तैसे उतरी कासे लावोनी. मूढ म्हणजे मूर्ख, मूढ मूर्ख आणि पापी. तुम्ही म्हणताल महाराज ना आम्ही मूढ आहे ना पापी आहे. तुम्ही मूढ ही नाही पापी नाही, मग पुढे आपल्याकरता शब्द आहे जैसे तैसे, जसे असताल तसे. यातनं नाही तर त्यात बसा, जसे असताल तसे कुणीही असा. तुका म्हणे ऐसे आहेत गाहरी, याही तारी जीवासी. पुंडलिकानं देवाला बांधून घेतलं म्हणून केवळ दर्शनानं मोक्ष आहे. काही क्षेत्रात राहण्यानं मोक्ष आहे, काही क्षेत्रामध्ये मरण्यानं मोक्ष आहे. पंढरी क्षेत्रामध्ये असं उधार काम नाही. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गयानासी. उधार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. तुकोबाराय म्हणतात इथं असा उधार धंदा नाही. राहावा मरा. आता मला सांगा, मरण काय आपल्या हातात आहे का? काशीला मेल्यावर मोक्ष आहे. प्रसिद्ध आहे काशी. मोक्ष देवोनी उदार काशी होय खीर, परिवेचने लागे शरीर तिये गावी. काशीला मेल्यानं मोक्ष आहे. मग मरण आपल्या हातात आहे का? काही माणसं मरायसाठी काशीला गेली, 4-2 वर्ष राहिली, मरण काही येत नाही. गावाकडे येऊ म्हणले, पुन्हा भेटगाठ घेऊन पुन्हा जाऊ. गावाकडे आले आणि इकडे मेले. मुक्ती राहिली काशीत आणि मला गावाकडे. असा उधार धंदा आहे का इथं? पंढरीमध्ये असं नाही महाराज.
गयेला पितृऋणातून मुक्त होत, पितृऋणातून मुक्त होत. नामदेवराय म्हणतात, ज्याच्या नावानं पिंडदान करायचं तो मोक्षाला गेला, पण जो पिंडदान करणार आहे त्याला फल काय? ज्याचे निनावे पिंडदान त्यासी गयेसी गती जाण. पंढरपूरला असं नाही, येथे केल्या नामस्मरण सर्व पूर्वजा मुक्ती. त्याच्यासह त्याच्या कुलाचा उद्धार. समय परमात्मा सगळ्याला सारखं पळ. मग पंढरीला मोक्ष मिळेल का शंका घ्यायची गरजच नाही, घ्यायचीच नाही. पंढरीच्या दिशेनं निघाला की बस, धरिता पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे. धरिता पंढरीची वाट, पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे. मग तो समचरण आहे, सगळ्याला सारखं फळ. समचरण दृष्टी कुठं उभा आहे? विटेवरी साजिरी. विटेवर उभा आहे देव. पंढरीराय विटेवर उभा आहे. कुणी केलं उभा? सगळ्यांना माहित आहे, पुंडलिकानं उभा केलं. ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंग आले, परमात्माला त्याला एक बातमी कळाली. पितयाची सेवा केली पुंडलिके, मातही ऐकली देवराय. कोण पुंडलिक आहे? आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. देव पुंडलिकाला भेटण्याकरता गेले. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा सुरू. देव पुंडलिकाच्या दारात येऊन उभारले. बराच वेळ उभारले. मोठ्या माणसाला जास्त वेळ उभारायची सवय नसते. देव बराच वेळ उभारले. म्हटले, पुंडलिका बाबा, वैकुंठ सांडोनी आलो तुझ पासी, कान बोलसी भक्तराया. अरे वैकुंठ सोडून मी आलो, तुम्हाला बोलायला तयार नाही. पुढचा पाहुणचार राहिला, बोलायला तयार नाही. पुंडलिकानं देवाला सांगितलं, देवा थोडा वेळ उभा राहा, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, त्यांना झोप लागली आहे, तुमच्या बोलण्यानं त्यांची झोप मोडेल, थोडं उभं राहा. माझी या पित्राची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरोनिया रहा, शरणांगत पहा कृपादृष्टी. उभा रहा. देव म्हटले, बराच वेळ उभारलो, काहीतरी व्यवस्था कर आता बसायची. खुर्ची, कोच, आसन, काही घोंगडं म्हणा, काही जवळच वीट होती, देवानं घेतली. पुंडलिकानं फेकली देवाकडं. राहा उभा, राहा या विटेवर. हो, विटेवर उभा राहा देवा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. का रे? प्रेमे पुंडऱ्या नाही, पुंडऱ्या नाही, पुंडऱ्या नाही. तुकोबाराय पुंडलिकाला एकतर महाराज संताविषयी मोठे नम्र महाराज आणि लीन तुकोबाराय. आणि पुंडलिकाच्या बाबतीमध्ये तुकोबारांनी पुंडलिकाला राजा म्हटलंय, राजा म्हटलंय. पुंडलिकाला निका भक्त म्हटलंय. पुंडलिकाच्या एका दर्शनामध्ये सगळ्या संतांच्या दर्शनाचं फल सांगणारे तुकोबाराय.
आणि पुन्हा त्याला पुंडऱ्या म्हणतील काय? पुंडलिकाला पुंडलिक भक्तराज भक्त म्हटलंय. तुका म्हणे पुंडलिका तुची भक्त बळियानिका. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. असं वर्णन करून तुकोबारा पुंडऱ्या नाही कार्य प्रेमे मातलास. उभा राहिला रहा उभा विटेवर. देव राहिले महाराज. भक्त फार हुशार असतात. पुंडलिकाला दुसरं काहीही देता आलं असतं, वीटच का दिली? कारण विटेवर पाय जोडून उभा राहावं लागतं. विटेवर उभा जे राहावं लागतं ते पाय जोडूनच उभा राहावं लागतं. बघा प्रयोग करून. पाय लांबूनही चालत नाही, मांडी घालूनही बसता येत नाही, उभा राहायचं पाय जोडूनच. पुंडलिकानं बरोबर विटेवर देवाला उभा केलं. काय केलं असेल त्या विटेनं? साक्षात परमात्म्याचे पाय लागले. त्या विटेच्या पुण्याईचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात केलंय. पूर्व पुण्य केले ओ माये विटे लाधले पाय विठोबाचे. असं कोणतं पूर्व पुण्य केलं की साक्षात देवाचे चरण विटेला लाभले? माऊली म्हणता जगातले पुण्य प्राप्तीचे मी सगळे मार्ग जरी केले तरी विठोबाच्या पायाच्या खालच्या विटेची बरोबरी मला येणार नाही. सुरुवात सांगतो अभंगाची. वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थे नाहीन. त्रिवेणी स्नान करीन परी मी वीट नव्हेन. मला त्या विठेची बरोबरी येणार नाही. विठोबाचे पायची वीट मी कैबा होईन. त्या विटेवर देवाला पुंडलिकानं उभा केलं महाराज. म्हणून पुंडलिकाचा केवढा उपकार आहे जगावर. तसं युगायुगात देवाला उभा करणारे भक्त होऊन गेले. सत्ययुगामध्ये ध्रुवबालानं उभा केलं. त्रेतायुगात शबरीनं देवाला उभा केलं. द्वापार युगात भीष्माचार्यानं देवाला उभा केलं. आणि कलियुगामध्ये पुंडलिकानं उभा केलं. पण बाकीच्या 3 युगातल्या भक्तानं स्वतः करता उभा केलं. आणि पुंडलिकानं मात्र जगा करता जगा तया पुंडलिके केला पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. किती दिवस देव उभाय? किती दिवस नाही, ऐसी झाले बहुदिस. झाली युगे 28 सद्य कालापर्यंत पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात. धन्य त्याची विटेवर उभा राहिला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. कसं आहे त्याचं रूप? साजिर. अत्यंत देखणा आहे महाराज, देखणा. त्याच्या इतका देखणा जगात कुणी आहे का? पांडुरंगाच्या रूपाचं गणित मांडता येत नाही असं आणि तसं. त्याच्या रूपाचं गणित घालता येत नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा. पुरुषामध्ये
देखना पुरुष मदन आणि स्त्रियातली देखणी स्त्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपली घरची नाही, ती कडक लक्ष्मी. समुद्र मंथनातून जी निघाली आहे ना ती लक्ष्मी अत्यंत देखणी. आणि मदन सगळ्यात देखना पुरुष, स्त्रियात लक्ष्मी अत्यंत देखणी. या दोघांनी ज्या वेळेस परमात्माला पाहिलं दोघही वेडे झाले महाराज. दोघही श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे येरते कुणीकडे इंद्रचंद्र असा हा देखना. याच्या सौंदर्याचं वर्णन आचार्यापासून निळोबारापर्यंत सगळ्या संतांनी केलेलं आहे. अत्यंत देखना म्हणून त्याच्या सौंदर्याला विशेषण कोणती दिलेत? पांडुरंग हा सौंदर्याची खान, सौंदर्याचं आगर, सौंदर्याचा समुद्र. खान गुण लावण्याची खाणी, सौंदर्याचं आगर, सौंदर्याचं समुद्र. सौभाग्य सुंदरो लावण्य आगर. सौभाग्य सुंदरो लावण्य आगर. सौभाग्य सुंदरो लावण्य आगर. सौभाग्य सुंदरो लावण्य आगर. बाप रखमा देवी आगरू बाप रुखमा देवीवरू श्री विठ्ठल. अत्यंत देखना महाराज, देखना. परमात्मा सौंदर्याच्या दोन कल्पना, एक लौकिक आणि एक अलौकिक सौंदर्य. लौकिक सौंदर्य आणि अलौकिक सौंदर्य. लौकिक सौंदर्यामध्ये पुन्हा सात्विक सौंदर्य, राजस सौंदर्य, तामस सौंदर्य. सात्विक सौंदर्य म्हणजे जे निसर्गतः असतं ते सात्विक सौंदर्य. निसर्गतः आपण म्हणतो एखादा डोंगर पाहावा, काय डोंगर आहे, येथे काय डोंगर, काय झाडी, तिकडे नाही जायचं आपल्याला. काय डोंगर आहे, काय असतं त्या डोंगरावर? माती, दगड. ते पाहिल्या माणूस काय डोंगर आहे महाराज. नैसर्गिक सात्विक सौंदर्य की ज्याला पाहता क्षणी मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होतो. सात्विक सौंदर्य. एखादा महात्मा असावा महाराज, साधना केलेली आणि त्या साधनेचं तेज त्याच्या चेहऱ्यावर असतं आणि पाहता क्षणामध्ये
की त्याला की दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुषा, असा सात्विक सौंदर्य. दुसरं म्हणजे राजस सौंदर्य, मानवीकृत सौंदर्य. निसर्गानं जे दिलेलं आहे त्याच्यात माणसानं बदल केलेला, राजस. तुमचा रंग असा आहे, मग आमचा साबण लावा, आमची क्रीम लावा, 8 दिवसात एकदम पालक. राजस सौंदर्य, मानवीकृत. आणि तिसरं म्हणजे तामस सौंदर्य. हे कसं आहे, जगाला भुलवण्याकरता घेतलेलं सोंग हे सौंदर्य. पुतना जी गोकुळामध्ये आली होती का नाही, तिचं जे सौंदर्य पाहून जे गोकुळ भुललं, तामस सौंदर्य. परमात्मा कसा आहे महाराज, परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक. सुंदर म्हणजे काय, सुंदराला बोट करून दाखवता येतं का, हे सुंदर ते सुंदर. सौंदर्यानं आकार धारण केला की पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झाला. जसं गोड 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 म्हणजे काय, गोडीला आकार आहे का, पण गोडी ज्या वेळेस आकार धारण करते साखरेच्या रूपानं, साखर म्हणजेच गोड आणि गोड म्हणजेच साखर. तसे पांडुरंग म्हणजेच सुंदर आणि सुंदर म्हणजेच पांडुरंग. सुंदर हे त्याचं स्वरूप आहे. विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याला सुंदर या नावानं संबोधलं. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभो सुलोचना. उद्भव सुंदर सुंदर, परमात्मा हा सुंदर आहे महाराज. मग त्याचं काय सुंदर नाही, त्याचं सगळं सुंदर. त्याचं नाव सुंदर, त्याचं रूप सुंदर, तो राहतो ते त्याचं धाम तेही सुंदरच. काय सुंदर, नाव सुंदर. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, नाव सुंदर, तो सुंदर. काही नुसतं नाव सुंदर असतं, नाव ऐकून असतं, पण प्रत्यक्ष व्यक्ती समोर आली, अरे 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 नाव असं, आणि प्रत्यक्षात परमात्मा. नाव सुंदर, रूप सुंदर, आणि त्या राहतो त्याचं धाम ते कसं आहे. बरवे बरवे पंढरपूर अलौकिक सौंदर्य, ज्याच्या सौंदर्याची तुलना आणि ज्याचं सौंदर्याचं वर्णन शब्दानं करता येत नाही महाराज. परमात्मा अत्यंत देखणा, आपल्या सौंदर्यानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस भगवत रूपात आहे. काही गोष्टी कसदार असतात महाराज, कसदार. परमात्म्याचं सौंदर्य असं आहे, वेधी आणि कास ऐसा जया अंगी कस. आपल्या रूपानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस आहे. म्हणून आषाढीच्या वारीला माणसं 25-25, 30-30 तास रांगेत उभारून पांडुरंगाचं दर्शन घेतात. 30 तास उभारून पांडुरंगाच्या समोर येतात. मग निदान त्याला 30 मिनिटं किती, 30 सेकंद नाही, 30 तास उभारून 3 सेकंदात परमात्म्याला पाहतो महाराज. आणि तो सौंदर्याचा कस पुढच्या वर्षी त्याला 35 तास उभारायचं बळ देतो. असं परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक सौंदर्य आहे. तुम्ही कुणीही असा महाराज, कुणीही असा, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा,
कोणी असा त्याला एकदा पाहिलं की पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोनी असा साजिरा आहे. नुसता रूपानं सुंदर नाही, स्वरूपानं सुंदर आहेत. काही गोष्टी रूपानं सुंदर असतात, ऊपर से तो खूप बने अंदर राम जाने, वर्ण रूप आहे. परमात्मा रूपानंही सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर आहे. बाजारामध्ये खेळण्याच्या दुकानामध्ये मातीची आणि शेणाची फळं असतात. फळासारखीच फळं दिसतात, केळीसारखी केळी, सफरचंदासारखं सफरचंद, आंब्यासारखा आंबा, द्राक्षासारखे द्राक्ष. ती दिसायला फळासारखीच दिसतात, पण ती घेतलं तर काय त्याचा रस निघणार आहे का, त्याला खाता येणार आहे? तिचं नुसतं रूप सुंदर. काय करावी चित्री व फळे आतू शेण. नुसतं चित्र, रूप सुंदर आहे, स्वरूप सुंदर नाही. काही रूपानं सुंदर असतात पण स्वरूपानं नसतात. फणसासारखं फळ बाकी फळासारखं देख नाही का, त्याला बाहेरून काटेत. फार रूप सुंदर नाही पण आतला गाभा खाल्ला का, वा, अतिशय गोड सुंदर आहे रूप. काही असे असतात महाराज ना रूपानं ना स्वरूपानं. कोळसा वर ही काळाच, फोडून बघितल्यावर आत काय निघणार आहे, काळच आहे. परमात्मा दिसायलाही रूपानंही सुंदर आणि स्वरूपानंही सुंदर. दिसायला सुंदर आहे, स्वरूपानं सुंदर. म्हणजे स्वरूपानं सुंदर याचा अर्थ, सुंदर म्हणजे काय? सुंदर हा शब्द सुखाचा वाचक आहे. सुंदर हा शब्द सुखाचा वाचक आहे. ज्या वस्तूपासून, ज्या पदार्थापासून माणसाला सुख होतं, मनुष्य त्याला सुंदर म्हणतो. लग्न एकच असतं का हो, कसं काय झालं लग्न, काय सुंदर लग्न झालं. त्याच लग्नाला आलेला दुसरा विचारलं कसं काय लग्न, हा ते काय लग्न होतं का? हा, लग्न एकच. एक म्हणतो काय सुंदर होतो, दुसरा म्हणतो ते काय लग्न होतं का. म्हणजे समजावं, ज्याचा लग्नात आदर सत्कार चांगला झाला, जेवण पोटभर मिळालंय, सुंदर म्हणाला. हा, ज्याचा आदर सत्कार झाला नाही, न जेवता आला, समजावं सुंदर नाही. वस्तू सुंदर नसती, होणार सुख सुंदर असत. परमात्मा सुंदर आहे, रूपानं आहे, तसा स्वरूपानं आहे. याच्यासारखा दुसरा आहे का? तुकोबारायची भाषा काय आहे? आव्हान केलंय तुकोबारायने, सुख रूप ऐसे तुझे कोणी सांगा, माझ्या तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते असा. रूपानंही आणि स्वरूपानंही सुंदर असणारा तुकोबाराय म्हणतात, हरी आमची वृत्ती
तेथे माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा बोला सगळे चरण दृष्टी विठेवरी साजिरी चरण दृष्टी विठेवरी साजिरी चरण दृष्टी विठेवरी सगळे म्हणा
विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुको बराय परमात्म्याकडे वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात. कुठं कर? जिथं समचरण समदृष्टी विटेवर साजर रूप आहे अशा रूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. वृत्ती स्थिर करण्याची प्रार्थना तुकोबारा देवाकडे लावतात का? तर स्वबळानं ही वृत्ती आम्ही स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला ती स्थिर होत नाही महाराज. वृत्ती ही चंचल आहे. अंतकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त अहंकार. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह जाण अंतकरणाचे. मन बुद्धी चित्त अहंकार. निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी म्हणावं. संकल्प विकल्पात्मक जी वृत्ती आहे तिला मन म्हणावं. चिंतनात्मक जी वृत्ती आहे तिला चित्त म्हणावं. आणि या वृत्तीनं अभिमान धारण केला की अहंकार. हे कसे आहे? ते अत्यंत अस्थिर आहे महाराज. ती स्थिर करायची आहे. तुकोबारा वेळोवेळी देवाला ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. देवा आमची वृत्ती आता न द्यावीच वृत्ती कोठे फाकोत श्रीपती इतरत्र जाऊ देऊ नको. ती स्थिर करणं म्हणजे सोपं नाही. स्थिर झाली की मग संपलं. परमार्थच फलद्रूप झाला तो सोपा आहे का? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. हे कसं आहे? हे ऐसे कैसे घडेल का मरकट समाधी येईल रहा मंडली या राहील महावात. माकडाची कुठं स्थिर समाधी बघितली का? वाऱ्याला कुठं अडवता येतं का? या गोष्टी जशा अशक्य आहेत तसं वृत्ती चंचल आहे. इतके चंचल की जिला फिरायला न पुरती भ्रमणा दाही दिशा. चंचल आहे. नुसती चंचल नाही, प्रमाथी आहे आणि बलवान आहे. प्रमाथी म्हणजे प्रमथनशील. जसं दह्याचं घुसळण रवीनं करावं. दही कितीही असू द्या, रवी एकच, पण दह्याचं घुसळण करते का नाही? तसं हे एक मन सगळ्या इंद्रियाला क्षुब्ध करत असते, घुसळण करत असतं. ते असं प्रमाथ आहे. आणि बलवान, याच्या एवढं बलवान कोण आहे? काय काय करीतो या म्हणा परी नायिके नारायणा करू नये त्याची विवंचना नेऊ पतना आदरली. इतकं बलवान आहे की ते करू नको म्हटलं की नेमकं तेच करणार. एवढं बलवान आहे. तुकोबाराय म्हणतात हरी
वृत्तीला स्थिर कर. हरी म्हणजे हरण करणारा, त्यासी चिंतलिया मनी चित्ता करी गवसणी. काय करतो हरी? हरीला प्रार्थना केल्यावर नाथ महाराज फार गोड सांगतात. जो करी हरीचे चिंतन, तयाच्या चित्ताचे करी हरी हरण. जो करी हरीचे स्मरण, तयाचा संसार संपूर्ण हरी हरी. हे हरीचं सामर्थ्य महाराज तुकोबाराय जाणतात. हरी आमची वृत्ती, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि या वृत्तीचा एक चांगला आहे, ती एकदा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गेली की ती आता पुन्हा ते चरण सोडून ते दुसरीकडे कुठं जात नाही. लाल चावले मन लागले से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. मग ते तिथं सोक्त महाराज. ते हावरं होतं. माणसं हावरे असतात का नाही व्यवहारात? कुणी मानाला हावरं, कुणी पैशाला, कुणी जेवायला. तसं हे मन, ही वृत्ती एकदा परमात्म्याकडे गेले की मग परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हवं भारी. येणे सोचे मन झाले हवं भारी. येणे सोसे मन झाले हवं भारी. येणे सोचे मन झाले हवं भारी. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. मग जर वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची असेल तर त्या वृत्तीला एका परमात्म्याशिवाय दुसरा विषय नको म्हणून. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ, हे माईक पदार्थ वृत्तीला चंचल बनवण्याचं काम करतात. मग काय माईक आहे? एक देव सोडला की बाकी सगळं येरती माईक आहे. एक देव सोडला की सगळं माईक आहे. म्हणून या माईक इहलोकातले पदार्थ माईक आहेत असं नाही. याची व्याप्ती तुकोबारा सांगतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जनी जडो देशी. आमचं चित्त, ही वृत्ती कदाचित त्या पदाकडे आसक्त होईल. ती कशीच पद? दुःखाची शिराणी म्हणजे कडलोट आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं वर्म आम्हाला कळालंय काय आहे. तू एक खरा आहेस, तू एक सत्य आहेस. अशा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड तुझं चिंतन करत राहणं हेच परमार्थाचं खरं वर्म आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. काय आहे? महाराजांनी या अभंगातून परमार्थाचं वर्म सांगितलं. असं म्हणा. काय परमार्थाचं वर्म? भगवत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड त्याचं चिंतन करत राहणं हेच वर्म आहे. मग जे कर्मानं प्राप्त होणार तेही नाशिवंत आहे, धर्मानं प्राप्त होणार तेही नाशिवंत आहे. कर्मानं इहलौकिक पदार्थ प्राप्त होतात. धर्म म्हणजे वैदिक क्रिया, शास्त्रीय क्रिया, की ज्या क्रियानं पारलौकिक भोग प्राप्त होतात. इहलोकातले भोग जे कर्मानं मिळणार आहेत तेही नाश होणार आहेत. धर्मानं जे पारलौकिक पद मिळणार आहेत तेही नाश पावणार आहे. मग शाश्वत कोण आहे? एक परमात्मा खरा आहे. आणि त्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड चिंतन करणं. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी विन नेम नाही दुजा. आणि आम्हाला संतांनी हेच सांगितलंय महाराज. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती कोणतं? सोपे वर्म आम्हा सांगितले संती. वर्म आम्हा सांगितले संती.
सांगितले संती झोपे वर्मा सांगितले संती काळ दिंडी हाती घेऊन नाचा काळ दिंडी हाती घेऊन नाचा टाळ दिंडी हाती घेऊन नाचा टाळ दिंडी हाती घेऊन नाचा सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा बाकी समाधीचे सुख सांडावू वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस म्हणतो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कमरदे श्री ज्ञानदे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी या वर्षाच्या सांगतेचा उत्सव म्हटलं तरी याला काही हरकत नाही. वर्षभर जी सोहळे पार पडले महाराजांच्या या वैकुंठ गमन स्थानाला आणि मंदिरामध्ये पूर्ण वर्षभर दोन्ही ठिकाणी सोहळे पार पडले त्याचा आता हा सांगतेचा काल प्रारंभ झालेला आहे. आज पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मी सुरुवातीला सांगितलं एरवी एकच मालक ज्या सगळे असतात पण आज सगळ्या मालकात पुन्हा सगळ्या मालकात कीर्तन आहे. आज मगाशी बरेच आपले आजी माझी सगळे मंडळी येऊन गेले. महाराजही आत्ता आले. तू तर आहेस. सुरुवातीला सांगितलं 25 वर्षापूर्वी जो उत्सव केला होता इथं वाळवंट घाटावर महाराजांनीच त्या 25 वर्षापूर्वी महाराजांचा 350वा सोहळा उन्हाळ्यामध्ये मी त्या सोहळ्याला 7 दिवस होतो. दादासाहेब होते त्यांनी स्वतः गाथाचा भजनाचा विना घेऊन 7 दिवस सेवा केली आणि बरोबर 25 वर्षानं महाराजांच्या या वैकुंठ गमनाच्या सोहळ्याला ना आता पुढचा सोहळा 25 वर्षांनी आणखी 400व्या या सोहळ्याला म्हणून तो सोहळा करण्याकरता महाराजांनी सगळ्यांना चांगलं आयुर्मान चांगलं आरोग्य द्यावं आणि तोही सोहळा आमच्या हातून महाराजांना घ्यावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवून मुखानं नाम घ्या. तुकाराम 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 काळी वाजवा भजन
तुका आला